जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, आपण एक सिरीज लॉन्च केली आहे की ज्याच्यामध्ये आपण मूलभूत गणित शिकणार आहोत. बघा, मूलभूत म्हणजे काय तर एकदम बेसिक गणित म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत असेल ते गणित आपण शिकायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. बघा, जर तुम्हाला बेरीज सुद्धा जमत नसेल तर तिथून सनी आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. बघा, जर तुम्हाला बेसिक गोष्टी जमत नसेल, बेसिक गणित थोडं अवघड जात असेल, तुम्ही हे पुरा क्लास करायचा आहे. जे आपले 30-40 लेक्चर होतील, 40 ते 50 लेक्चर होतील, त्याच्यामध्ये आपण सगळं बेसिक गणित शिकवणार आहोत. ठीक आहे. बघा, आणि हे बेसिक गणित जर तुम्ही कंप्लीट केलं आणि तुम्ही जर चांगल्या प्रकारे हे गणित कंप्लीट केलं तर तुम्हाला तुम्ही कोणतेही क्लास केले किंवा कोणतेही प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर ते प्रश्न तुम्हाला सहज समजू शकतात. ठीक आहे. बघा, म्हणजे आपण याच्यामध्ये काय करणार तर प्रश्न नाही बघणार, फक्त आपण काय करणार आहे बेसिक गणित शिकायचा प्रयत्न करणार आहे. आणि बेसिक गणित झाल्यानंतर जेव्हा आपण प्रश्नाची प्रॅक्टिस घेऊ तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतील. बघा, तर मागील व्हिडिओमध्ये आपण बेरीज समजून घेतली होती. ठीक आहे. जर तुम्हाला बेरीज जमत नसेल अगोदर तो व्हिडिओ बघायचा. बघा, म्हणजे तोच व्हिडिओ बघितल्यानंतरच हा जो क्लास आहे तो तुम्हाला समजेल. ठीक आहे. बघा, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर वजाबाकी बघणार आहे. तर वजाबाकी म्हणजे काय बघा, लक्षात घ्या. वजाबाकी म्हणजे काय, समजा आपल्याकडे जर 10 चॉकलेट आहे. ठीक आहे. आपल्याकडे काय 10 चॉकलेट आहे. ठीक आहे. चॉकलेट म्हणा किंवा कोणती वस्तू आपण म्हणू शकतो, 10 पेन म्हणू शकतो आपण. ठीक आहे. बघा, मग याच्यामधून सनी जर आपण 4 चॉकलेट खाल्ले, 4 चॉकलेट खाल्ले. ठीक आहे. तर आपण म्हणू शकतो 10 मधून 4 कमी झाले, म्हणजे 10 चॉकलेट होते का नाही अशा प्रकारे. ठीक आहे. आणि त्याच्यामधले आपण 4 चॉकलेट खाल्ले, म्हणजे 1, 2, 3, 4 खाल्ले, तर आपल्याकडे शिल्लक किती राहिले तर 6 राहिले. मग ह्या ज्या गोष्टी असतात म्हणजे एखाद्या संख्येतून एखादी संख्या कमी करणे यालाच आपण वजाबाकी असं म्हणू शकतो. बरोबर, म्हणजे काय, दिलेल्या संख्येतून एखादी संख्या काय करू शकतो, वजा वजा करू शकतो. ठीक आहे. बघा, यालाच वेगवेगळे शब्द सुद्धा वापरले जातात, जसं की कमी करणे, यालाच कमी करणे असं सुद्धा म्हणतात. कमी करणे, त्यानंतर वजा करणे, त्यानंतर फरक काढणे. हे शब्द लवकर समजत नाही. फरक काढणे या गोष्टी काय असतात म्हणजे हे जे शब्द असतात हे शब्द बऱ्याच वेळेस वजाबाकीसाठी वापरले जातात आणि फरक वगैरे हे शब्द आपल्याला लवकर समजले पाहिजे. ठीक आहे. बघा, तसं जसं आपण बेरीजचे वेगवेगळे प्रकार बघितले होते तसं वजाबाकीचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग सगळ्यात पहिले प्रकार कोणता तर साधी वजाबाकी, जशी आपण करतो त्या पद्धतीने. ठीक आहे. बघा, साधी वजाबाकी. त्यानंतर काय तर एक हातच्याची वजाबाकी आपण म्हणू शकतो. जशी हातच्याची बेरीज ना तशी हातच्याची काय असते वजाबाकी असते. आणि इथं सगळ्यांना जास्त प्रॉब्लेम येतो. बघा, जर आपण किती पण हुशार असेल किंवा किती अभ्यास करणारे असेल, ठीक आहे, तरी सुद्धा हातची वजाबाकी जर थोडीशी मिस्टेक झाली म्हणजे खूप कॉन्सन्ट्रेटनं आपल्याला सोडावं लागतं म्हणजे एकदम. आणि त्यानंतर असते अपूर्णांकाची वजाबाकी आणि त्याच नंतर असते दशांश अपूर्णांकाची. म्हणजे लक्षात घ्या. बघा, आता दशांश अपूर्णांकाची वजाबाकी, मग मला सांगायचं काय तर साधी वजाबाकी, हातची वजाबाकी, अपूर्णांकाची वजाबाकी आणि दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. ठीक आहे. तर मग आजच्या क्लासमध्ये आपण फक्त दशांश अपूर्णांकाची वजाबाकी बघणार नाही. ठीक आहे. कारण का मी दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकीसाठी एक स्पेशल क्लास घेणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगणार. ठीक आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त काय तर ह्या तिन्ही वजाबाकी आपण आज शिकणार आहे. बघा, सगळ्यात अगोदर आपण काय बघू तर वजाबाकी शिकू. वजाबाकी कशी केली जाते बघा, लक्षात घ्या. बघा, आता इथं बघा, आता समजा एखादी साधी वजाबाकी म्हणजे काय, समजा आपण अशापैकी एक संख्या घेतली. ठीक आहे. आता हे आपलं वजा चिन्ह असतं, बरोबर, आणि आपण अशी एक संख्या घेतली. आता ही झाली साधी वजाबाकी. आता मी याला साधी वजाबाकी का म्हणतो तर लक्षात घ्या. बघा, साधी वजाबाकी का म्हणतो, आता सगळ्यात पहिली जशी आपण बेरीज करतो, बेरीज करताना काय करायचो आपण, ह्या दोन संख्या मिळवायच्या. लक्ष द्या समोर. ठीक आहे. बघा, या दोन संख्या काय करायचो मिळवायचो, म्हणजे 5 आणि 2 7 होत्या, बरोबर. पण आता काय करायचे आपल्याला, ह्या 5 मधून हे 2 कमी करायचे. ठीक आहे. जसं आपण हातावर म्हणू शकतो 5 मधून आपल्याला 2 कमी करायचे. 5 आहे ना, 1 2 कमी करायचे. ठीक आहे. म्हणजे किती उरले 3. आता हे झालं लहान मुलांसारखं. ठीक आहे. परंतु लक्षात घ्या, आता आपण थोडंसं समजदार झालेलो आहोत. मग आपल्याला करायचं कसं तर आता ही म्हणजे कशी साधी वजाबाकी म्हणून तुम्हाला लवकर जमल. ठीक आहे. पण हातची असेल थोडासा प्रॉब्लेम होतो. तर मग आपण याचं खेळत बसायचं नाही. 5 मधून 2 काढले तर कसे नेमकं किती येईल, तर ही जी खालची संख्या असते का त्याच्या समोर मदत. बघा, 2 आहे ना, 3 4 5. बघा, 3 4 5 किती वेळेस गेला 3 वेळेस, म्हणून सनी किती येईल 3 वेळेस. बघा, ह्या खालची वजाबाकी वरची संख्या आली पाहिजे. बघा, सॉरी, बेरीज वरची संख्या आली पाहिजे. म्हणजे बघा, 5 मधून 2 गेले किती उरले 3. तर 60 मधून 3 गेले, मग 8 मधून 3 गेले म्हणजे 4 5 6 7 8 किती उरले तर 5 उरले, म्हणून सनी किती आले 5 आले. परत सांगतो मी कसं केलं. मी काय केलं, 5 मधून 2 नाही कमी केले, 2च्या पुढे 5 पर्यंत मोजत गेलो. म्हणजे 2 आहे ना, बघा, 3 4 5 किती झाले 3 झाले, लिहून टाकले. बघा, 8 मधून 3 नाही कमी केले, काय केलं 3च्या पुढे मोजत गेलो. 3 आहे ना, 4 5 6 7 8 किती आले 5 आले, म्हणून सनी लिहून टाकलं. ही झाली साधी वजाबाकी. आता मी साधी वजाबाकी का म्हणतोय कारण एकदम सिंपल वजाबाकी आहे. ठीक आहे. पण तरी तुम्हाला बरेच जणांना जमत नसेल. जर जमत नसेल तर परत एकदा समजून सांगतो. बघा, आणि जर तुम्हाला सगळं म्हणजे वजाबाकी जर व्यवस्थित जमत असेल, प्रॉब्लेम येत नसेल, तर तुम्ही डायरेक्ट हा व्हिडिओ स्किप करून सनी फक्त अपूर्णांकाची वजाबाकी तेवढी समजून घ्या. कारण अपूर्णांकाची वजाबाकीमध्ये बऱ्याच जणांच्या मिस्टेक होत्या. ठीक आहे. बघा, समजा मी एखादी संख्या घेतली तर आपण घेऊ आता 87 ही संख्या घेतली. ठीक आहे. आणि याच्यामधून सनी काय करू 32 काढू. बघा, आता 32 घेतली म्हणून सनी आपण काय करू 52 काढू. ठीक आहे. लक्षात घ्या, 52 बघा, 52 काढू. आता लक्षात घ्या, 7 मधून 2 गेले, मग मी काय करेन 7 मधून 2 काढीन का तर नाही, मी काय करेन 2च्या पुढे मोजेन. मग 2च्या पुढे 3 4 5 6 7 किती राहिले 5 राहिले, बरोबर आहे. बघा, 2 आणि 5 किती झाले 7 झाले. ठीक आहे.
8मधून 5 गेले 6 7 8 किती झाले 3 म्हणजे किती राहिले 3 राहिले. उत्तर किती आलं तर 35 आलं. ठीक आहे बघा. मग तुम्ही करू शकता तर 7 मधून 2 काढू शकतात आणि जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला बिलकुल जमत नसेल तर सगळ्यात अगोदर जोपर्यंत तुमचं परफेक्ट होत नाही, प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्ही विचार करायचा नाही. लहान मुलांसारखं सुद्धा तुम्ही केलं तरी काही फरक पडत नाही. आपलं जोपर्यंत वजाबाकी कंप्लीट होत नाही किंवा आपल्याला जोपर्यंत बेसिक गणित जमत नाही, बेसिक गणित मध्ये 4 क्रिया आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. या 4 क्रिया तुमच्या जितक्या जितक्या परफेक्ट तितक्याच तुमचं काय असतं गणित सुद्धा परफेक्ट होत असतं. ठीक आहे बघा. आता ही 2 गोष्टी आपण बघितल्या. ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता तुम्ही साध्या वजाबाकी तुम्हाला जर बेसिक जमत नसेल तर तुम्ही काय करायचंय एका याच्यावरती उदाहरणं घेऊन सोडवायचे आणि नंतर मोबाईलमध्ये चेक करायचे की आपलं बरोबर आलं की चुकलं आलं. आता बघा हे होतं साधी वजाबाकी बरोबर आहे. आता याच्या पुढचा जो पॉईंट पुढचा जो टॉप म्हणजे पुढचा जो प्रकार आहे तो काय हातच्याची वजाबाकी. आता इथं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो बघा. आता हातच्याची वजाबाकी आपण वेगवेगळ्या पद्धतीने शिकेल असेल ना. शाळेत 2 पद्धतीने शिकलेले असतात बघा. याच्यामध्ये वजाबाकीचे 2 प्रकार आहे. एक वेगवेगळ्या पद्धतीने आपण काढू शकतो. हातच्याची वजाबाकी ती वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो. तुम्ही ज्या पद्धतीने काढत असाल त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करायची हा. बघा जर मी काय करतो मी एक माझ्या पद्धतीने समजून सांगतो. तुम्ही किंवा मग एक काम करतो एक काम दोन्ही पण उदाहरणं घेतो. एक 2 जे प्रकारे आपण वजाबाकी सोडवतो दोन्ही प्रकार घेतो. तुम्हाला जी पसंत पडली त्या प्रकारे तुम्ही सोडवायचे. बघा समजा आता मी एक संख्या घेतली 68 ठीक आहे आणि हिच्यामधून सनी मी काढले 39 लक्षात घ्या. 68 मधून 39 काढले. आता अगोदर कसं होतं तर आपण 8च्या पुढे 9च्या पुढे 8 पर्यंत मोजत जायचो बरोबर. परंतु आता इथं 9च्या पुढे 8 पर्यंत कसं मोजणार आहे कारण आपण मागत येऊ शकत नाही बरोबर. मग आपल्याला काय करायचंय तर 8 मधून 9 जात नाही म्हणजे या ज्या 8 संख्या आहे का याच्यामधून 9 जाऊ शकते का तर नाही. जर तुमच्याकडे 8 रुपये तर तुम्ही 9 रुपये सामान घेणार आहे का तर नाही घेणार आहे. मग आपण काय करत असतो ह्या 6 कडून एक उसना घेत असतो. ठीक आहे म्हणजे काय करत असतो एक उसना घेत असतो. लक्षात घ्या. आता कशा पद्धतीने 2 पद्धतीने सांगतो. पहिला प्रकार आता तुम्हाला जो प्रकार समजेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता. मी दोन्ही मध्ये फक्त एकच प्रकार शिकवणार आहे. एक प्रकार तुम्ही स्वतः करून घ्यायचं. मी फक्त पहिलं उदाहरण तुम्हाला 2 प्रकारे समजून सांगतो बघा. 8 मधून 9 जाते का नाही तर मी काय करेन ह्या 6 कडून 1 उसना घेईन. लक्षात घ्या व्यवस्थित बघा. ह्या 6 कडून 1 उसना घेईन म्हणजे वरती किती राहील तर 5 राहील बरोबर. काही प्रॉब्लेम 6 मधून 1 उसना घेतला वरती किती राहिले 5 राहिले. आता हा जो उसना होता का नाही तो फक्त 8च्या समोर लिहिल. लक्षात घ्या इथे मिस्टेक नाही करायची बघा. 6 कडून 1 उसना घेतला तर 5 लिहिले आणि 1 याला दिला म्हणजे किती झाले 18 झाले. आता ह्या 18तून आपल्याला हे 9 काढायचे. मग 9च्या पुढे 18 पर्यंत मोजायचे 10 11 12 13 14 15 16 17 18 तर टोटल किती झाले तर 9 झाले किंवा 18 मधून 9 गेले तर किती उरत्या 9 उरत्या. हे गोष्ट तुम्ही समजू शकता आणि तुम्हाला बिलकुल जमत नसेल तर अशा रेषा वगैरे मारायचे आणि तसे सुद्धा तुम्ही काढू शकतात. ओके पुढे बघा आता 5तून 3 गेले तर 2 उरतात ही साहजिक गोष्ट आहे. आपण सहज लिहून टाकू शकतो. हा झाला एक प्रकार. ठीक आहे. आता दुसरा प्रकार जो सांगतोय ते लक्षात घ्या बघा. आता जो दुसरा प्रकार आहे सेम टू सेम एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. 68 मधून सनी आपल्याला काढायचे 39. ठीक आहे. आता दुसरा प्रकार आहे वेगवेगळा नाही. तुम्हाला जर हा पटला तर हा काढायचा शक्यतो मी हाच प्रकार शिकवणार आहे. हा प्रकार तुम्ही स्वतः बघायचे. परंतु काय होतं अगोदर बरेच जण ह्या प्रकारे शिकलेले ठीक आहे आणि त्यांना हा प्रकार थोडासा अवघड जातो. मग तुम्हाला जर हा प्रकार सोपा वाटला तुम्ही हा सोडवा. हा वाटला तर हा सोडवा. ठीक आहे. फक्त मी एक उदाहरण समजून सांगणार आहे. बाकीची प्रॅक्टिस तुम्ही स्वतः करायची बघा. आता 8 मधून 9 जाते का नाही तर मग आपण काय करतो इथून 1 उसना घेतो म्हणजे ठीक आहे लिहितो 3च्या ऐवजी 1 लिहितो. ठीक आहे बघा. मग इथे किती राहील तर 8 राहील बरोबर. 18 मधून 9 गेले तर किती राहिले 9 राहिले. आता इथे 3 आणि 1 4 होतो. हे बघा हे 3 आणि हा 1 4 जेव्हा आपण बेरीज करतो हातचा पकडतो नाही तसं 3 ने किती होते 4. मग 6 मधून 4 काढायचे. लक्षात घ्या 6 मधून 4 काढायचे किती उरले 2 उरले तरी सुद्धा उत्तर काय होतं आपलं 29 आलं. ठीक आहे. बघा आता मी ह्या प्रकारे समजून सांगणार आहे. तुम्हाला ह्या प्रकारे समजायचं ह्या प्रकारे समजा ह्या प्रकारे समजायचं ह्या प्रकारे समजा. एक काम करतो अजून एक उदाहरण घेतो त्याचे दोन्ही उदाहरण समजून सांगतो. पहिला प्रकार बी दुसरा प्रकार बी. ठीक आहे. बघा बघा लक्षात घ्या समजा मी एक संख्या घेतली अशा पद्धतीने. ठीक आहे. अशा पद्धतीने एक संख्या घेतली आणि ही दुसऱ्या प्रकारे सुद्धा सेम टू सेम संख्या घेऊ. ठीक आहे. आता बघा पहिला प्रकार जो आपण पहिले बघितला होता 4 मधून 8 जाता का नाही तर मग आपण इकडून उसना घेतला किती झाले 6 झाले. इकडे किती होईल 14 होईल. व्यवस्थित लक्ष द्या इथं मिस्टेक होते. ठीक आहे. आता मी 3 संख्या त्याच्यामुळेच घेतल्या कारण आपली मिस्टेक झाली नाही पाहिजे. बघा 4च्या समोर एक लिहिला म्हणजे 14 झाले बरोबर आणि 7 मधून 1 कमी केला म्हणजे 6 झाले. आता 14 मधून 8 काढायचे. बघा 8च्या पुढे मोजायचं. 8 आणि 2 किती झाले 10 2 आणि 4 किती झाले 6 बघा 8 9 10 11 12 13
14 किती झाले टोटल 6. म्हणजे मी किती लिहिणार 6 लिहिणार. ठीक आहे. तुम्हाला स्टार्टिंगला थोडंसं अवघड जाऊ शकतं, नंतर हळूहळू जमल. ठीक आहे. बघा लक्षात घ्या. बघा आता पुढे काय आहे, तर 6 मधून 9 जाते का नाही. मग आपण काय करणार, परत ह्या 6 कडून 1 उसना घेणार म्हणजे किती राहील 5 आणि उसना घेतला इथे पुढे लिहिणार म्हणजे किती झाले 16 आणि 16 मधून 9 गेले. आता 9च्या पुढे 10 11 12 13 14 15 आणि 16 टोटल किती झाले 7. सॉरी बघा किती झाले टोटल 7 म्हणून सर इथे किती लिहिणार 7 लिहिणार. समजलं. बघा किंवा 16 मधून 9 काढू शकता तुम्ही, तरी सुद्धा किती उरणार 7 उरणार. आणि 5 मधून 3 गेले किती उरणार 2 उरणार. उत्तर किती आलं 276 आलं. ठीक आहे. बघा आता ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. परत एकदा समजून सांगतो काय केलं बघा. 4तून 8 जात नाही म्हणून 7 कडून 1 उसना घेतला 6 राहिले. 7 1 उसना घेतला 6 राहिले. एक पुढे पाडवलं किती झाले 14. 14 मधून 8 गेले किती उरले 6 उरले. ठीक आहे. आता इथं किती आहे 6. 6 मधून 9 जात नाही म्हणून एकूण उसना घेतला म्हणजे किती राहिले 5 आणि 5चा इकडे दिला किती झाले 16. 16 मधून 9 काढले किती उरले 7 आणि 5तून 3 गेले किती उरले 2 उरले. ठीक आहे. आता दुसरा प्रकार तुम्हाला हा पसंत पडला हा सोडवा, हा पसंत पडला हा सोडवा. पण आता हा प्रकार फक्त मी शेवटचं उदाहरण सांगणार आहे आणि बाकीचे उदाहरण जे ते ह्या प्रकारे समजून सांगणार आहे. ठीक आहे. बघा आता 4 मधून 8 जात नाही ना, आता आपण एकूण 1 उसना घेतला बरोबर म्हणजे किती झाले 14 झाले. 14 मधून 8 गेले, 14 मधून 8 गेले किती उरणार 6 उरणार. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या कशा करायच्या. हा बघा आता 7 मधून 10 जात नाही बरोबर, कारण इथे 9 1 10 आहे की नाही. मग 7 मधून 10 जात नाही, परत एकूण 1 उसना घेतला किती झाले 17. मग 17 मधून 10 गेले किती उरण 7 उरण आणि 6 मधून 4 गेले किती उरण 2 उरण. मग उत्तर किती आलं 276 आलं. ठीक आहे. आता बघा जर तुम्ही कशा पद्धतीने सोडवतात मला माहित नाही, पण तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. ह्या पद्धतीने सोडवायचं, ह्या पद्धतीने सोडवायचं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चला बघा आता लक्षात घ्या. आता एक उदाहरण घेतो, त्यात तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येईल. ठीक आहे. एकदा काय करायचंय, हे जे एक्झाम्पल मी घेतो आता बघा, आता एक एक्झाम्पल घेतो. मोठं झालं 1 मिनिट थांबा. बघा समजा एक उदाहरण घेतो. पहा. आता हे एक मी एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. उदाहरण घेतलं. हा बघा आता आपल्याला सहज मिळते 799 आणि 800 फक्त एकचा फरक आहे बरोबर. उत्तर किती आलं पाहिजे 1 आलं पाहिजे. हे आपल्याला सहज बेसिक समजू शकतो, पण मला काही गोष्टी तुम्हाला समजून सांगायच्या आहे. त्याच्यामुळे मी हे एक्झाम्पल काय केलं घेतलं. बघा आता प्रॉब्लेम काय आहे इथे लक्षात घ्या व्यवस्थित. बघा ह्या शून्यामधून 9 जातात बरोबर. व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतो. बघा या शून्यामधून 9 जात नाही, मग मी उसना घेणार आहे म्हणजे ह्या शून्याकडून घेणार आहे. पण मुळात प्रॉब्लेम हा आहे की शून्याची किंमतच नाही ना. मग शून्याकडून आपण उसना कसा घेऊ शकतो बरं. ठीक आहे. शून्य कट केला त्याच्यावरती काय लिहिणार आहे, काहीच लिहू शकत नाही. मग तेव्हा काय करायचं, जो शून्याच्या शेजारी असेल 4 शून्य असो 5 शून्य असो काय फरक पडत नाही. जे शून्याचा शेजारी असेल त्याच्याकडून एक उसना घ्यायचा. म्हणजे बघा मी ह्या 8 कुण उसना घेणार किती रेन इथं 7 रेन 8 कुण एक उसना घेतला किती रेन 6 रेन. याला दिला मी किती झाले 10 झाले बरोबर. आता इथे 10 झाले पण इकडे बी 10 नाही होणार. मग आता परत ह्या 10 कोण मी उसना घेणार आहे जो की मी ह्या संख्याला देणार आहे. समजलं मी काय केलं तर परत समजून सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. बघा हे जे 800 होते नी मला ह्या शून्य म्हणजे ह्या शून्यासाठी 10 करायसाठी याच्याकडून उसना घ्यायचा आहे. पण पॉसिबल आहे का नाही पॉसिबल. मग मी काय करेन याच्याकडून उसना घेईन. याच्याकडून उसना घेतला म्हणजे किती झाले 10 झाले आणि हे जे 10 झाले ते इकडे दिलात म्हणजे किती राहिले 9 राहिले आणि इथे आता किती झाले 10 झाले. ठीक आहे. मग बघा 10 मधून 9 गेला तरी 1 उरला, 9तून 9 गेले तर 0 उरले आणि 7तून 7 गेले तर किती उरले 0 उरले. म्हणजे माझं उत्तर आलं. ठीक आहे. आता तुम्ही हे उदाहरण जे ते स्टॉप करून सनी काढू शकता. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने आता ही वजाबाकी आपल्याला करायची. आता तुम्ही उदाहरण स्टॉप करायचं आणि मग काढायचंय. आता मी परत एकदा तुम्हाला समजून सांगतो. बघा आता शून्यातून 8 जाता का नाही जात. मग मी ह्या शून्यातून उसना घेणार होतो मी बरोबर. म्हणजे बघा शून्यातून 8 जात नाही म्हणून उसना घेणार होतो, पण ह्या शून्याकडे मुळात किंमतच नाही. मग तो काय करेन याच्याकडून उसना घेईन म्हणजे ह्या 5 उसना घेईन म्हणजे किती राहील 4. आता हे याला दिले म्हणजे किती झाले 10 झाले बरोबर. आता लक्षात घ्या. बघा 1 मिनिट हे थोडं मिटवून घेतो. बघा आता लक्षात घ्या. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय आता हे 10 घेतली बघा ह्या शून्याकडून 8 गेले नाही म्हणून आपण या शून्याकडून उसने घ्यायला गेलो, पण ह्या शून्याकडे मुळात किंमत नव्हती. मग तो काय करेल याच्याकडून उसना घेतला. मग 5 कडून उसना घेतला म्हणजे 4 तर याला एक उसना दिला म्हणजे 10 झाले बरोबर. पण हे 10 नाही याला उसना देणार की नाही तर मग इथे किती राहणार आहे 9 राहणार आहे आणि इथे किती राहणार आहे 10 होणार आहे. मग बघा 10 मधून 8 गेले किती उरल 2 उरल. ठीक आहे. 9 मधून 9 गेले किती उरल 0. 4 मधून 3 गेला 1 आणि 6 मधून 4 गेले 2. आता बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम इथंच येतो की हे शून्य वगैरे असले तर कसं करायचं, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. 4-5 उदाहरण समजून सांगितले याच्यापैकी तुम्हाला म्हणजे जास्त काही लय मोठं महाभारत नाही, थोडीशी प्रॅक्टिस केलं तरी जमून जाईल. ठीक आहे. आता बघा आता पुढे बघू आपण अपूर्णांकाची वजाबाकी. सॉरी सर्दीमुळे त्रास होतोय. बघा अपूर्णांकाची वजाबाकी. आता अपूर्णांकाची वजाबाकी करताना कशी करणार आहे बघा 2/3 अधिक 4/5 6 छेद सॉरी 1 मिनिट 3
3 निगेटिव्ह 5 घेऊ अधिक 6/4 घेऊ का नाही 10 घेऊ ठीक आहे आणि एक घेऊ 2/3 अधिक 5/9. आता ह्या ज्या घेतल्या ते मी बेरीजा घेतल्या. बेरीजा का घेतल्या? कारण मला तुम्हाला आपण जेव्हा बेरीजा बघितल्या ते बेरीजा तुम्हाला समजून सांगायचे आहे बरोबर. मग बेरीज बघताना आपण काय बघितलं होतं 3 प्रकार बघितले होते. कोणते कोणते? जर खालची संख्या सारखी करता येत असते तर, एक होता जर खालची संख्या सारखी असेल तर, आणि तिसरा होता की जो होता त्याच्यात काय सांगितलेलं होतं की बा खालची संख्या जर सारखी नसेल तर कसं करायचं, म्हणजे खालची संख्या सारखी पण नसेल आणि सारखी करता पण येत नसेल तर कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. मग आता जेव्हा आपण बेरीज बघितली की नाही तर बेरीज आणि वजाबाकी सेम टू सेम म्हणजे बेरीज आणि वजाबाकी काय असतं सारखंच असतं. ठीक आहे बघा आता याच्यामध्ये एखादं उदाहरण जमणार नाही का, तर हा नाही जमणार. ठीक आहे एक मिनिट हा, का नाही जमणार ते नंतर समजून सांगेल, सध्या तुम्ही फक्त लक्ष द्या. ठीक आहे बघा आपण काय केलं बेरीज आता काढून टाकली. आता काय करणार वजाबाकी करणार याची. ठीक आहे बघा आता हे काय करणार वजाबाकी करणार, जशी बेरीज सेम टू सेम वजाबाकी. ठीक आहे आता बघा आता लक्ष द्या. आता पहिली संख्या आहे. आता याच्यामध्ये आपला पहिला प्रकार बघितला तर जर खालची संख्या सारखी असेल तर कसं करायचं बघा. याच्यामध्ये खालची संख्या सारखी आहे. मग आपण काय करतो बेरजेमध्ये खालची संख्या म्हणजे जो छेद आहे तो काय करतो जशाच्या तसा लिहायचो. ठीक आहे आता वरच्या संख्येची बेरीज करायचो, म्हणजे जर खालची संख्या सारखी असेल जसं लिहायचो, वरच्या संख्येची बेरीज करायची. सरळ सरळ इथं तिथं बेरीज होती, इथं काय वजाबाकी, तर काय करायचं वजाबाकी करून टाकायची. उत्तर किती आलं 2/10 आलं. याच्या पुढे उत्तर येतं 1/5 पण आपल्याला 2/10 पर्यंत ठीक आहे. ठीक आहे बघा आता दुसरा प्रकार होता जर खालची संख्या सारखी करता येत असेल तर, मग याच्यामध्ये खालची संख्या खालची संख्या सारखी करता येते, छेद सारखा करता येतो. ठीक आहे बघा पण जर खालची संख्या सारखी करता येत नसेल तर आपण कसं करतो, म्हणजे आता पहिलं उदाहरण घेऊ बरोबर. आता तुमची प्रॅक्टिस बऱ्यापैकी झाली असेल किंवा तुम्ही ती अगोदर केली असेल हा, तुम्ही स्वतःच्या मनात सुद्धा काही प्रॅक्टिस करायची, कारण आपल्याला कमी वेळामध्ये पूर्ण बेसिक मॅथ कव्हर करायचं आहे. ठीक आहे आपल्याला वेळ पण जास्त नाही, मग त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला थोडी प्रॅक्टिस तुम्ही सुद्धा करायची. बघा आता काय करणार इथे खालची संख्या सारखी का तर नाहीये. दुसरा प्रकार होता खालची संख्या सारखी करतायत का नाही करतायत. मग तिसरा प्रकार होता की ज्याच्यामध्ये आपण काय करायचो खालची संख्या सारखी पण करता येत नसेल तर हे 5 उचलायचं इकडे आणायचो, म्हणजे काय करायचो गुन्हेला 5 करायचो, खाली केलं तर वरती सुद्धा करायचं, आणि ज्यांचं बेरीज झाली असेल त्यांना वजाबाकी व्यवस्थित जमल. ठीक आहे आता दुसरी गोष्ट हे तीन इकडं काय करायचे होते आपल्याला, खाली पण गुन्हेला आणि वरती पण काय करायचे होते गुन्हेला करायचे होते. मग आता बघा 5 दुने 10. ठीक आहे 5 त्रिक 15 वजा 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. ठीक आहे आता 10 मधून 12 जात नाही. ठीक आहे 10 मधून 12 जात नाही, पण याच्यासाठी आपण वेगळा क्लास घेणार आहेत की आपण 10 मधून 12 कशी काढायचे, 10 मधून 15 कशी काढायचे, हे सगळ्या गोष्टी बघणार आहे. ठीक आहे पण सध्या जात नाही. जर गेला असतं तर आपण काय केलं असतं खालची संख्या जशी लिहिली असती, वरची संख्येची काय केली असती वजाबाकी केली असती, जे की -2 येतं ते तुम्हाला मी नंतर समजून सांगेल. ठीक आहे हे उदाहरण तर आपण सोडवलं. आता बघा आता 3 आहे 9 आता लहान संख्येला मोठी संख्या बनवणे आहे, मग कशी बनवणार, तर हे बघा 3 त्रिक 9 होतं, म्हणजे काय करावं लागेल गुन्हेला 3 करावं लागेल, आणि खाली केलं म्हणून वरती सुद्धा काय करावं लागेल गुन्हेला 3 करावं लागेल. आणि परत सांगतोय जर बेरीज तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बेरीज व्यवस्थित शिकले असेल तरच तुम्हाला वजाबाकी व्यवस्थित जमल, कारण मी थोडं फास्ट सांगतोय कारण बेरीज आणि वजाबाकी सारखे. ठीक आहे बघा मग 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 वजा 5/9 बरोबर, खालची संख्या सारखी आली म्हणजे छेद सारखाला म्हणून आपण काय केलं छेद जसा तसा लिहून घेतला. 6 मधून 5 गेले उत्तर किती आलं 1/9 आला. आता ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. ठीक आहे म्हणजे अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत तर सारख्या आहेत. तर मित्रांनो आता आपण काय करतो थोडं हळूहळू घेतोय बघा. आता बेरीज घेतली वजाबाकी घेतली. ठीक आहे आता बेरीज वजाबाकी घेतली ना, आता मी काय करणार आहे तुम्हाला दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी एका क्लासमध्ये, म्हणजे पुढचा जो क्लास आहे तो दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपण कव्हर करू. ठीक आहे बघा आता बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला बऱ्यापैकी जमली असेल, म्हणजे बऱ्यापैकी जमत असेल. ठीक आहे किंवा जे प्रश्न म्हणजे जे बेसिक गोष्टी मला समजून सांगायच्या होत्या त्या मी ह्या 2 क्लासमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आता बघा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, आता बेरीज वजाबाकी सारखी असते, गुणाकार भागाकार सारखा असतो. ठीक आहे याच्यामध्ये कसं करायचं तेवढंच फक्त आपल्याला समजलं पाहिजे. आपण बेरीज वजाबाकीमध्ये आणि गुणाकार भागाकारमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, आपल्याला सगळं काही व्यवस्थित जमलं पाहिजे. ठीक आहे तर बघा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही आले नसेल, ठीक आहे तर तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्या दिवशी तुम्हाला क्लास आवडेल त्या दिवशी तुम्ही स्वतः सबस्क्राईब करशाल. ठीक आहे पण तरी तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर लाईक सुद्धा करा. ठीक आहे लाईक खूप कमी येत आहे, आणि जितके लाईक आले तितकं काय होतं मला पण वाटतं की हा तुम्हाला आवडतंय म्हणून सनी. ठीक आहे म्हणजे मी अजून थोडं एफर्ट करतो, अजून थोडंसं मेहनत करतो, जेणेकरून सनी तुम्हाला प्रत्येक गोष्ट भेटायचा प्रयत्न होईल. म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्याकडे जेवढ्या गोष्टी तुम्हाला शक्य होईल तेवढ्या गोष्टी मी सांगायचा प्रयत्न करेल. ठीक आहे